जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती. चला आज बनवूया गुलाबजामुन. गुलाबजामुन बनवण्यासाठी काय काय पाहिजे आणि कसे गुलाबजामुन बनतात हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, मी गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे या प्रकारे मार्केटमधून. आता याचा चांगला आटा लावून घेऊया. आता मी मस्त एका वाटीमध्ये काढून घेतलंय. आता त्यामध्ये मी थोडं दूध ऍड करतोय. हळूहळूच टाकायचंय. मस्त याचा आटा लावून घ्यायचा आहे. तुम्ही पाणी वापरलं तरीही चालेल. मी दूध प्लस पाणी पण वापरतोय. बघा मित्रांनो, अशा प्रकारे डो लावून घ्यायचा आहे पूर्ण. त्यामध्ये आता थोडं गावरान तूप ऍड करू. चांगली पूर्ण मालिश करायची आहे. पूर्ण याची मालिश करायची मित्रांनो. या प्रकारे प्लेट घ्यायची आहे. त्यानंतर जो लावलेला डो आहे तो असा ठेवायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यात जे बबल असतात छोटे छोटे ते पूर्ण निघून जातील. या प्रकारे चांगली मालिश करून घ्यायची आहे. हे बघा, या प्रकारे चांगल्या आट्याची मालिश करून घ्यायची आहे. आता डो चांगला रेडी झालाय. आता अर्धा एक तासासाठी त्याला आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया. आता अर्धा एक तास झालाय मित्रांनो. आता मस्त सॉफ्ट पण झालाय. आता गुलाबजाम बनवायला तयारी करू. हे बघा मित्रांनो, या साईजचा गोळा घ्यायचा आहे. मस्त राऊंड शेप मध्ये गोल करायचा आहे. हे बघा, क्रॅक कुठं ठेवायचे नाही. क्रॅक पडला, असे रेषा पडल्या तर तेलामध्ये टाकल्याच्या नंतर ते फुटतात. त्यामुळं रेषा ठेवायच्या नाही. असा थोडं पीठ तोडल्याच्या नंतर त्यामध्ये तिळगुळ टाकायचा आहे. तिळगुळ टाकल्याच्या नंतर चांगल्यापैकी असा पॅक करून घ्यायचा आहे. पॅक केल्याच्या नंतर मस्त असा गोल करून ठेवायचं. असेच याच प्रकारे पूर्ण आपण गुलाबजाम रेडी करून घेऊ. चला तर आता आपण गुलाबजामुनसाठी चाचणी तयार करू. मी एक पातेलं घेतलंय. त्या पातेल्यामध्ये पहिले मी साखर टाकतो. हे 250 ग्रॅम पर्यंत साखर आहे. आता त्यामध्ये थोडं पाणी ऍड करू. आता ह्या साखरेला मस्त वितळून द्यायचंय. मस्त असं हलवीत राहायचंय पूर्णपणे, जेणेकरून साखर खाली लागणार नाही. त्यामध्ये थोडेसे लिंबू ऍड करू. तुम्ही लिंबूचा ज्यूस काढला तरीही चालेल. हे बघा मित्रांनो, तुम्ही जर अर्धा किलो साखर जर घेतली तर त्यामध्ये 250 ml तुम्हाला पाणी टाकायचंय. म्हणजे उदाहरणार्थ जेवढं तुम्ही साखर घेताल त्याच्यापेक्षा कमी कमी तुम्हाला पाणी घ्यायचंय. बघा मित्रांनो, मस्त पाणी पूर्ण गरम झालंय, उकळी आली आहे. आता त्यामध्ये आपण थोडी विलायची ऍड करूया. विलायची जर पहिले टाकली तर म्हणजे आपण जो पाक बनवतोय त्याला काळसर असा रंग येतो. त्यामुळे विलायची नंतर पाणी उकळल्याच्या नंतर टाकायची. हे बघा मित्रांनो, मस्त असे राऊंड तयार केलेले. आता याला आपण फ्राय करूया ऑइल मध्ये. आता मी तेल घेतलंय कढईमध्ये. आता जे गुलाबजाम आपण बनवले होते ते आपण ऑइल मध्ये चांगले फ्राय करून घेऊया. एकदम स्लो फ्लेम मध्ये करायचंय. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे.
हे बघा मित्रांनो, असे थोडं हळूहळू टाकून द्यायचे या प्रकारे. मस्तपैकी गुलाबजामला कलर आलाय. आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता गुलाबजाम रेडी झाले. आता 5 ते 6 तासासाठी आपण याला मुरायला ठेवू, मग खायला रेडी होतील. तर बाय बाय मित्रांनो.